co-sponsored by Glow Looks Forever, Hair Waving Center, Non-Surgical Hair Replacement, Beauty and Hair Studio। सदर थाना अंतर्गत हत्या का मामला सामने आया है, जिसमें मामा ने अपने ही भांजे की बेरहमी से हत्या कर दी। हत्या घरेलू विवाद के चलते हुआ। पुलिस ने गड्डी गोदाम रहवासी आरोपी दिनेश लोखंडे को गिरफ्तार कर लिया है। मृतक का नाम अतुल उके बताया गया। प्राप्त जानकारी के अनुसार आरोपी दिनेश लोखंडे की पत्नी के साथ उसका विवाद चल रहा था। मिली हुई जानकारी के अनुसार आरोपी दिनेश लोखंडे गड्डी गोदाम रहवासी है, जिसने अपने ही भांजे अतुल उके की हत्या कर दी। ये दोनों मामा भांजे हैं जो थोड़ी देर की दूरी पर रहते थे। आरोपी का अपनी पत्नी से प्रॉपर्टी के चलते विवाद चल रहा था। इसी कारण वो उसके घर के थोड़ी दूरी पर आरोपी से अलग रहती थी। आरोपी करीबन 8 बजे अपनी पत्नी से मिलने गया और उसका फिर से उसकी पत्नी से विवाद हुआ। पत्नी ने आरोपी के बेटे शुभम को पूरा मामला बताया। तभी आरोपी का लड़का शुभम और आरोपी का भांजा अतुल, ये दोनों जो भाई और मित्र भी थे, वो आरोपी के घर गए, लेकिन वो घर पर नहीं मिला। आरोपी को जब इस बारे में पता चला कि उसका भांजा अतुल उसे ढूंढ रहा है, तब उसके सिर पर गुस्सा सवार हुआ। तभी करीबन 12 बजे जब अतुल घर जा रहा था, तभी आरोपी ने उसके सिर पर वार कर उसे जख्मी कर मार डाला। माझं नाव मनोज यशवंत उके आहे आणि मी मृतक जो अतुल प्रकाश उके आहे त्याचा भाऊ आहे मी। नेमकी घटना अशी झाली की दोघंही जे अतुल प्रकाश उके आणि दिनेश भगवानदास लोखंडे हे दोघंही रिश्त्यामध्ये सख्खे मांबाशी आहेत आणि यांच्यामध्ये काही लहान लहानशा छोट्या मोठ्या किरकोळीमध्ये हा वाद वाढला आणि त्या कारणाने जो वाद वाढत गेला मोठ्या प्रमाणात गेला आणि दोघंही ड्रिंक करायचे आणि ड्रिंक करण्याच्या कारणाने त्यांच्या दारूच्या नशामध्ये हे त्यांच्या हाताने एवढा मोठा अपघात झाला आहे। हो, यांच्यावर आधी गुन्हे आहेत दाखल, ते क्रिमिनल याचे आहेत, ते प्रवृत्तीचे त्यांच्यावर आधी 2-3 मर्डरचे केसेस आहेत। त्याचे मरण पावले ते प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करायचे। हे जे आहेत ते सध्या दारूच्या भट्टीमध्ये आधी काम करायचे। हे 12 वाजून 10 मिनटं 10-15 मिनटाच्या दरम्यानची गोष्ट आहे। आरोपीचे नाव आहे दिनेश भगवानदास लोखंडे, वय 49 वर्ष, राहणार कारदीपुरा गड्डी गोदाम, आणि मृतकचे नाव आहे अतुल प्रकाश उके, वय 42 वर्ष। हे दोघेही मामा भाचे आहेत आणि गड्डी गोदामध्ये एकाच वस्तीत वेगवेगळ्या घरी थोड्या अंतरावर राहतात। आरोपीचे त्याच्या पत्नीसोबत पटत नसल्याने पत्नीही त्याच वस्तीमध्ये मृतकच्या घराचे बाजूला त्याच्या मुलांसोबत राहत होती। आरोपी हा संशयी वृत्तीचा होता आणि त्याच्या पत्नीसोबत पटत नसल्यामुळे त्यांच्या पती पत्नीचा वाद होता। काल सायंकाळी रात्री 8 वाजताच्या सुमारास आरोपी हा त्याच्या पत्नीचे घरी जाऊन त्याने पत्नीसोबत वादविवाद केला आणि त्याच्या घरी परत केला। त्याच्यानंतर आरोपीचा जो मुलगा आहे तो त्याच्या घरी आला, तेव्हा त्याच्या आईने त्याला सांगितले की त्याच्या वडिलांनी घरी येऊन भांडण केलेले आहेत आणि नेहमी हा घरी येऊन वाद करत राहतो। त्यावरून आरोपीचा मुलगा शुभम लोखंडे तसेच मृतक अतुल उके हे दोघेही नात्यात भाऊ लागतात आणि मित्र आहेत। हे दोघेही आरोपीला ज्या विचारायला गेले, आरोपीच्या घरी गेले, परंतु आरोपी हा घरी मिळून आला नाही। आणि ही गोष्ट जेव्हा आरोपीत माहिती पडली की मृतक अतुल उके त्याला शोधत आहे, या कारणावरून त्याने मनात राग धरून रात्री, आरोपीचा पूर्व इतिहास आहे, बऱ्याच वर्षापहिले 1997 सुद्धा मध्ये त्याचा एक रेकॉर्ड आहे आणि त्याच्यानंतर ते किरकोळ त्याचे वादाचे गुन्हेसुद्धा आहेत। तो प्रायव्हेट काम करत होता, तसेच यातील मृतक आहे हा सुद्धा प्रायव्हेट काम करत होता। रात्री घटनेनंतर आरोपी हा घटनास्थळून फरार झालेला होता। त्याला आम्ही रात्री DB पथकाच्या माध्यमाने आम्ही त्याचा शोध घेतला आणि रात्री त्याला आम्ही अटक केलेली आहे। महाराष्ट्र टीवी 24 के लिए कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ अमित वांद्रे, नागपुर। ये मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघलाकर उसका आकार बदल ये देता है। मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघला के उसका आकार बदल देता है। मजदूर का हो या डॉक्टर का, हाथ तो धोना पड़ेगा ना। मम्मा, साबुन से नहीं है नेचर ग्रीन का हैंड वॉश, ये मारे हाथों के जम्स करता है प्रोटेक्ट, ये है नेचर
डिस्ट्रीब्यूटरशिप और स्टॉकिस्ट के लिए संपर्क करें 8007006520।